मला असं म्हणायचं की बऱ्याचदा असं असतं की इस्लाम धर्मामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मला वाटतं वेळा तुम्ही लग्न स्पष्ट केलं बोला जाऊ ना जे बोलायचं ते. शकतात. हां. मी म्हणजे मी जे ऐकलंय मी जस्ट ते बोला तुम्ही विचारतेय. जे बोलायचं बोला. माझा हा प्रश्न आहे की किती मुस्लिम तुम्हाला दिसतात एकापेक्षा जास्त लग्न केलेले? तर महागाईच एवढी वाढलेली, एकाच बायकोचा खर्च निघत नाही, त्यांच्यातून जे अपत्य जन्माला त्यांचेच खर्च होत नाही. शाळांमध्ये पण युनिफॉर्मच्या ऐवजी बुरखा घालून या असं सांगितलं गेलं, तर यावरती तुमचं काय मत आहे? मूर्खपणा येतो टोटल. एखाद्या शाळेचा एखादा ड्रेस कोड असेल तर तो ड्रेस कोड फॉलो केला पाहिजे. मुलाखत आहे, पॉडकास्ट आहे म्हणून मी शब्द जरा चांगले वापरतो. मात्र त्या हरामखोरांनी जो काही इथल्या धर्मांध मौलाना मौलवींनी जो काही विकृतपणा त्याच्यामध्ये घुसवलेला आहे का, त्याला कुठल्याही पद्धतीचा तोड नाही. मात्र त्याचा आणि इस्लामचा दुरान्वयही संबंध नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ते जे तलाक 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 म्हणून तलाक देतात का, त्या तलाकचा आणि इस्लामचा दुरान्वयही संबंध नाही. मे बी एक पहिला घटस्फोट लग्नाच्या 5 वर्षानंतर असू शकतो, दुसरा घटस्फोट मे बी लग्नाच्या 15व्या वर्षी असू शकतो, तिसरा घटस्फोट मे बी होऊ पण शकत नाही. ही ती प्रोसिजर आहे आणि मी तर म्हणतो ही ग्लोबली वापरली गेली पाहिजे. हे काय चालू झालेलं आहे हलाला वगैरे, याचा काही इस्लामची हलाला हा शब्दच कुराणामध्ये कुठे लिहिलेला नाहीये. मुस्लिम समाजाची लोकसंख्या पाहिली तर 0.0001% घटस्फोटाचं प्रमाण आहे मुस्लिम समाजामध्ये. ठीक आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कायदेशीर आहेत आपल्या तिथे, आणि एकापेक्षा जास्त लग्न करत ते कायदेशीर नाही आपल्या तिथे. मग आपण एकमेकांच्या विचारानेच जे आहे विनोद करतोय का देश पातळीवर, याचा देखील विचार केला गेला पाहिजे. मुस्लिमांचं सोडावं, काही असे राजकीय नेते आहेत जे सामाजिक न्याय मंत्री असतात, त्यांचेही एकापेक्षा जास्त लग्न असतात आणि त्यांच्या दुसऱ्या बायकांची मुलं देखील प्रचारामध्ये असतात. आणि आता तर त्यांच्याच बायका त्यांना गोत्यामध्ये आणण्यासाठी पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. असे कितीतरी नेते आहेत. कधी कधी असं वाटतं की मुळात काही प्रश्नांना स्वतःला विचारण्याची खूप गरज आहे. जसं की आपण समोरच्यांचं जे बोलणं असतं ते समजून घेण्यासाठी ऐकतो की त्यावर रिप्लाय करण्यासाठी ऐकतो. आपण धर्मांबद्दलच्या ज्या चर्चा आहे त्या सुधारणा घडवून आणण्यासाठी ऐकतो की द्वेष पसरवण्यासाठी ऐकतो. हॅलो, मी आकांक्षा. खरं की नाहीच्या युट्यूब चॅनलवरती आज आपल्यासोबत आहेत मिस्टर पैगंबर शेख, ज्यांच्याशी होणार आहेत गप्पा रमजानच्या या महिन्यामध्ये असलेल्या काही प्रश्नांविषयी, काही समजुतींविषयी, काही समज आणि गैरसमजांविषयी. नमस्कार. नमस्कार. हिंदू धर्मियांमध्ये मला असं वाटतं की वर्ष सुरू झाल्यापासून वर्ष अखेरीपर्यंत अनेक सण असतात. आता सध्या हा पवित्र महिना सुरू आहे, रमजानचा महिना सुरू आहे, आणि मला विचारायला आवडेल की आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा फक्त ईद एवढंच आम्हाला माहिती असतं. ते बकरी ईद असेल, रमजान ईद असेल, काही याच्या व्यतिरिक्त पण काही सण असतात. ॲक्च्युली कसं आहे की सर्वात महत्त्वाचे जे सण आहेत ते इस्लाममध्ये, ते रमजान ईद आहे आणि ईद उल फित्र म्हणतात त्याला, आणि ईद उल अझा ज्याला आपण बकरी ईद म्हणतो. तर हे 2 सण महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर मग आणखीन मोहरम वगैरे जे आहे ते केले जातात, पण ते दुःखाचे जे आहे ते इमाम हुसेन हे शहीद झाले होते, तर त्याच्या प्रित्यर्थ जे आहे ते साजरे केले जातात. त्या पलीकडे जाऊन पैगंबर साहेबांची जयंती आहे, या सगळ्या गोष्टी देखील केल्या जातात. मात्र मुख्यत्वे जे आहे ते 2च सण आहेत. एक रमजान ईद सगळ्यात मुख्य सण, आणि दुसरं जे आहे ते बकरी ईद, ईद उल अझा, असे 2च सण आहेत. ईद उल अझा ज्याला आझाद पण म्हणलं जातं. नाही, ईद उल अझा जे आहे कुर्बानीची ईद म्हणली जाते, बकरी ईद जी आहे, आणि ही ईद उल फित्र ज्याला रमजान ईद म्हणलं जातं. अशा 2 सण आहेत. बरं, रमजान महिना सुरू आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा सण येतात तेव्हा भारतामध्ये जर इतके धर्म आहेत तर त्यांच्या संस्कृतींविषयी जाणून घ्यायला डेफिनेटली पाहिजे. काही समज असतात, काही गैरसमज असतात, कधी कधी काही विषयांबद्दल तेवढी माहिती नसते. मला तुम्हाला विचारायला आवडेल की नकाब असतो किंवा हिजाब असतो किंवा बुरखा असतो, या सगळ्यामध्ये काय डिफरन्स आहे की हे सगळं एक आहे? ॲक्च्युली कसं आहे की हिजाब जो आहे ते डोक्यावर जो आहे मेनली बांधला जातो हिजाब, आणि नकाब जो आहे तो तोंडावरती पूर्ण हे केला जातो नकाबमध्ये. आणि नकाबमध्ये काही ठिकाणी डोळ्यावर जाळीदार पट्टी वगैरे ते पण असतात, आणि बुरखा पण आणखीन एक असतो जो पूर्ण परिधान केला जातो. तर असे प्रकार वेगवेगळे आहेत, आणि कंट्री वाईज वेगवेगळे प्रकार आहेत. काही ठिकाणी आता तुम्ही अफगाणिस्तान वगैरे त्या भागामध्ये गेलात तर तिथे डोळ्यांवर जाळ्या वगैरे आहेत. काही ठिकाणी महिला ज्या आहेत त्या हातामध्ये हँडग्लोव्ज वगैरे पण घालतात की शरीराचा कलर वगैरे समजू नये या उद्देशाने. काही ठिकाणी आता असं आले की इथे कपाळावर आधी पट्टी वगैरे बांधत नव्हत्या महिला, आता कपाळावर पट्टी देखील बांधायला लागल्या की जेणेकरून कपाळाच्या रंगावरून रंग समजू नये बुवा चेहऱ्याचा, हा पण त्यांचा उद्देश असतो. तर असे वेगवेगळे प्रकार जे आहेत, आणि त्याच्यामध्ये पण आता फॅशन आलेले आहेत. काही बुरखे जे आहेत ते
तंग असतात, काही बुरखे हे लूज असतात, ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने घेतो आणि परिधान करतो, असं आहे ते. बरं, हा जो बुरखा आहे हा वेअर का करावा किंवा का करण्याचा सल्ला दिला जातो? काय हिस्ट्री राहिली आहे, काय इतिहास आहे या सगळ्या मागचा? ऍक्च्युली सगळ्यात पहिली गोष्ट तर काय आहे की बुरखा वगैरे पैगंबर साहेबांच्या काळामध्ये, ज्यावेळी पैगंबर साहेब इस्लामचा प्रसार आणि प्रचार करत होते, ते त्यावेळी अरबमध्ये विशेष करून काबा ज्या ठिकाणी मुस्लिम प्रदक्षिणा घालतात, त्या मक्का शहरामध्ये ज्यावेळी सांगत होते की मूर्तीपूजा करू नका, ईश्वर एक आहे, ठीक आहे. आणि हा संदेश देत असताना त्यावेळेस पैगंबर साहेबांच्या ज्या पत्नी आहेत, त्या पत्नींना तिथले पैगंबर साहेबांचे जे वैचारिक विरोधक आहेत ते त्यांना त्रास द्यायचे. ते त्यांचे खाजगी कामानिमित्त घराबाहेर निघाले की त्यांच्या मागे वगैरे जायचे. तर त्यावेळी पहिल्यांदा कुराणामध्ये जे आहे एक आयत म्हणा ती आलेली आहे की हे पैगंबर तुमच्या पत्नींना सांगा की त्यांनी बाहेर जाताना अंगावर असं कापड घ्या किंवा चादर घ्या, जेणेकरून त्या ओळखल्या जाणार नाहीत आणि तुमचे विरोधक जे आहेत ते त्यांना त्रास देणार नाही, अशा आशयाने त्याच्यामध्ये आलेलं आहे. मग दुसरी जी सुरह आलेली आहे, ती सुरह एका ऐतिहासिक घटनेच्या नंतर आलेली आहे. ज्या ऐतिहासिक घटनेमध्ये जे पैगंबर साहेबांच्या पत्नी होता आयशा रझियल्लाहु ताला अन्हा, त्यांच्या बाबतीत जो आहे तो खोटा प्रसार एक केला गेला होता चुकीच्या पद्धतीने, म्हणजे बदनामी त्यांची केली गेलेली होती. आणि त्याच्यानंतर दुसरी आयत जी आहे ते मुस्लिम महिलांच्यासाठी आली की बाबा तुम्ही जे परपुरुष आहेत त्यांच्या पासून जे आहे ते पर्दा करा आणि काही कुठल्या नातेवाईकांच्या समोर तुम्ही येऊ शकता आणि कुठल्या लोकांच्या समोर तुम्ही नाही येऊ शकता. या तत्कालीन परिस्थितीला अनुसरून ज्या आहेत त्या आयत त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे पैगंबर साहेबांच्या सोबत ज्या काही गोष्टी त्या काळामध्ये घडल्या त्याला अनुसरून त्या आयत आलेल्या आहेत. मात्र त्या आयतींचा आणि या काळाचा दुरान्वयही संबंध नाहीये. मी बऱ्याचदा बोलत असतो की हे बुरखा वगैरे जे आहेत ते गुलामीचं प्रतीक आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला तेच विचारणार होते की या सगळ्या बाबतीतल्या किंवा स्पेसिफिकली पोशाखाच्या स्वातंत्र्याबाबतीत तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली पोशाख स्वातंत्र्य आपण कधी म्हणतो की ज्यावेळेस आपण महिलांना पर्याय देऊ. आपण पर्यायाविषयी बोलतच नाहीये ना. आपण काय म्हणतोय, बरेच जण मुस्लिम, म्हणजे माझं त्या तमाम मुस्लिमांना सांगणं आहे की महिला या स्वेच्छेने बुरखा परिधान करत नाहीत, त्या एकमेकींना पाहून बुरखा परिधान करतात. म्हणजे माझी आई बुरखा परिधान करत होती म्हणून मी बुरखा परिधान करते. सेम ॲज इट इज साडी परिधान करण्याच्या बाबतीमध्ये पण तसं आहे की लहानपणी मुली पाहतात की साडी परिधान करतात म्हणून त्या साडी परिधान करतात. आता लग्नाच्या वेळी देखील असे एक अटी असतात काही जणांच्या की मुलगी जी आहे ती लग्नानंतर बुरखा परिधान करेल. मुलांना, काही जणांना बोलताना काय स्वाभिमान पण वाटतो की मेरी वाईफ क्या 24 घंटे बुरके में रहेगी वगैरे वगैरे, अशी बोलायला काही जणांना वाटतात. आणि काही असेही आहेत की लग्नानंतर माझ्या बायकोने साडीच घातली पाहिजे, असे लोक आहेत विचार करणारे लोक, नाही आहेत अशातला भाग नाही. त्याच्यामुळं पोशाख स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपल्याला आणखीन समजलेलंच नाहीये. पोशाख स्वातंत्र्य याचा अर्थ की महिलांना आपण त्यांना काय पोशाख घालायचा आहे हे चॉईस करण्याचं, म्हणजे ह्या निवडीचं स्वातंत्र्य देणं म्हणजे पोशाख स्वातंत्र्य. आता बरेच जण मौलाना वगैरे काही मुलाखतींमध्ये येतात आणि म्हणतात की महिलांना स्वातंत्र्य आहे पोशाखाचं. मात्र हे मशिदींमधून बोललंच जाणार नाहीये ना. मशिदींमधून बोला तुम्ही की बाबा महिलांना पोशाख स्वातंत्र्य आहे, बुरखा घालणं किंवा न घालणं हा महिलांचा प्रश्न आहे. त्यांना जर परिधान करायचं तर ते करू शकतात, नाही परिधान करायचं तर नाही करू शकतात, असं बोललं तरी पाहिजे ना आधी. मग ते बोलल्यानंतर महिला काय करतात ते महिलांवर आहे, तो महिलांचा प्रश्न आहे. तर तिथपर्यंत आपण अजून गेलेलो नाहीये, आपण अजून बोललेलोच नाहीये, तिथपर्यंत जाण्याचा प्रश्नच येत नाही. बरं, तुम्ही म्हणालात की तुम्हाला हे गुलामीचं प्रतीक वाटतं आणि मला असं वाटतं की बऱ्याच जणांना ते एक रिस्पेक्टचं पण प्रतीक वाटतं. त्यांना असं वाटतं की बुरखा घरातल्या महिला घालतायत म्हणजे आम्ही त्यांचा आदर करतोय. सगळ्यात पहिली गोष्ट मला एक सांगा की बुरखा एखादा म्हणजे ज्या महिला बुरखा परिधान करत नाहीत त्या रिस्पेक्टफुल नाहीत का? मग असं काय आहे का? की ऍक्च्युली काय झालंय की महिलांनीच म्हणा, हे लोढणं म्हणतात का, त्या अंगावर घेतलेलं आहे की बुरखा वगैरे घातलं तर आम्ही खूप शीलवान आहोत, आम्ही खूप चारित्र्यवान आहोत, अशा पद्धतीचा समज एक समाजामध्ये निर्माण केला जातो. आणि समजा मग त्याच्यामध्ये एखाद्या महिलेने बुरखा वगैरे नाकारला तर मग ती महिला शीलवान नाहीये, चारित्र्यवान नाहीये, अशा पद्धतीने बोलण्याचे देखील प्रकार जे आहेत ते केले जातात. मात्र पोशाख हे तुम्ही शीलवान आहात, चारित्र्यवान आहात याचं कुठलंही ते काय प्रमाणपत्र नसतं. ते अशा काय म्हणतात कित्येक महिला, खूप साऱ्या महिला
आज तुम्हाला सांगतो की या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधीश होत्या, पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी या मुस्लिम आहेत आणि त्या कधीही बुरका घालत नव्हत्या, त्या साडी परिधान करायच्या. अच्छा. मग ह्याचा अर्थ काय, त्यांना काही शील नव्हतं का, काय त्या रिस्पेक्ट करत नव्हते त्यांचे लोक, असं काय होतं का? असं काही नसतं. पोशाख हा तुमच्या स्थानिक संस्कृतीचा भाग असतो. त्या स्थानिक संस्कृतीच्या पोशाखाला जे आहे ते पुढं घेऊन जाणं मला वाटतं ते जास्त उचित असतं. बुरखा वगैरे या सगळ्या गोष्टी या काळामध्ये ॲक्च्युली कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत. या गोष्टी या काळामध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकूच शकत नाहीत आणि त्या हळूहळू प्रबोधनाने जे आहेत, प्रबोधनाने, द्वेषात्मक अंगाने नाही, प्रबोधनाने जे आहेत ते बंद केलं पाहिजे, असं माझं मत आहे. प्रबोधनाविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा मला असं वाटतं की आपला बेस जो असतो तो चांगला असणं कधी कधी काही ठिकाणी गरजेचं असतं आणि तो आपला बनतो आपण जेव्हा शाळेत जातो. ज्या वेळेला मागे काही मुद्दे असे समोर आले की शाळांमध्ये पण युनिफॉर्मच्या ऐवजी बुरखा घालून या असं सांगितलं गेलं, तर यावरती तुमचं काय मत आहे? मूर्खपणा येतो टोटल. ॲक्च्युली एखाद्या शाळेचा एखादा ड्रेस कोड असेल तर तो ड्रेस कोड फॉलो केला पाहिजे, भले तो कॉलेजचा असू दे किंवा शाळेचा असू दे. माझं त्या सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की त्या ठिकाणी इतर धर्माचे कुठले लोक काय साडी घालून येतात, महिला का नऊवारी घालून येतात, काय नाही येत ना, ते देखील शाळेचा ड्रेस कोड फॉलो करतात. याच्यामध्ये दोन्ही बाजूने मूर्खपणा चालू आहे. आपण फक्त सांगितलं काय पाहिजे, शाळेमध्ये बुरखा अलाव नाही असं बोलण्याची गरज नाही ना, शाळेचा ड्रेस कोड फॉलो करा, दॅट्स इट. आणि त्या गोष्टी करत असताना मग मध्ये ते कर्नाटकमध्ये काय घडलं, मग ते जय श्रीराम वगैरेच्या काहीतरी घोषणा दिल्या गेल्या. अरे मुलांना काय केलं पाहिजे, मुलांनी शिकलं पाहिजे आणि मुलांच्या हातामध्ये हे दिलं काय, आणि त्याच्यानंतर मग ती मुलगी त्या शाळेमध्ये काय कॉलेजमध्ये बुरख्यामध्ये आली, मग तिने पण अल्लाहू अकबर घोषणा दिल्या. मग ती पण काय जसे हिंदू शेरणी होतात तसे इथं मुस्लिम शेरणी तयार झाल्या, मग तिला पुरस्कार वगैरे देण्यात आले. मग या सगळ्या गोष्टी कुठे जाऊन थांबणार आहेत मला माहीत नाही, मात्र मला या दोन्हीही गोष्टी मूर्खपणाची लक्षणं वाटतात. मला असं वाटतं की प्रत्येक धर्मियांमधून सुधारणावाद्यांची जी संख्या आहे ती वाढली पाहिजे आणि या गोष्टी त्या लोकांनी बोलल्या पाहिजेत. म्हणजे आपण त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या मीडियामध्ये, तुम्हाला सांगतो कर्नाटक प्रकरणामध्ये कर्नाटकमध्ये ज्यावेळेस ती घटना घडली त्याच्यानंतर मीडियामध्ये काय घडलं, दोन विरुद्ध टोकांची माणसं जी आहेत ती त्या चर्चेमध्ये आणून बसवली. एक जण बुरख्याचे समर्थक जे आहेत ते हिंदुत्ववादी आहेत आणि दुसरे जे आहेत ते कट्टर मुस्लिम विचारधारेचे लोक जे आहेत ते त्या ठिकाणी आणले जे बुरख्याचे समर्थक आहेत. तुम्ही एखादा मुस्लिम सुधारणावादी आणला तिथे जो स्वतःहून बुरख्याचा विरोध करेल? कोणीच आणलं नाही. मी इथल्या मराठी माध्यमांशी देखील संवाद साधला की तुम्ही अशा वेळी मुस्लिमांमधून जे लोक बुरख्याला विरोध करतात, जे त्याच्यावर काम करतात या गोष्टीवर सलग, त्या लोकांना बोलवा. आणि माझा विरोध आहे म्हणले या गोष्टीला, त्यांनी नाही बोलवलं कारण त्यांचा उद्देश काय होता, ह्याच्यावरून वातावरण तापवणे. सुधारणावाद या विषयावर बोलणारे अनेक मुस्लिम आहेत या देशामध्ये, मात्र त्यांना बोलवलं जात नाही. मग त्याच्यामुळे ते थांबत नाही. आज आमच्या माध्यमातून खूप साऱ्या महिलांचे बुरखे बंद झालेले आहेत, कित्येक महिलांचे हिजाब बंद झालेले आहेत. ते कशामुळे बंद झालेले आहेत? आता हेच हिंदुत्ववादी ज्यावेळी बोलतील ते बंद होणार आहे का? मग नाही होणार बंद. मग आपल्याला नक्की सुधारणा घडवायची आहे का ते विषय घेऊन त्याचं भांडवल करून फक्त हिंदू धर्मियांना धर्मांध बनवायचं आहे आणि त्यांना धर्मांध बनवून मुस्लिम समाजाला कुठेतरी असुरक्षित जे आहे ते त्यांच्यासाठी वातावरण निर्माण करायचं आहे, याचा विचार कुठेतरी केला गेला पाहिजे मला असं वाटतं. तुम्ही आता म्हणालात की तुमच्या प्रयत्नांमुळे बऱ्याचशा जणींचे बुरखे घालणं बंद झालं. बऱ्याचदा अशा सुधारणावादी गोष्टी जेव्हा होतात तेव्हा असं वाटतं की शिवाजी जन्माला यावे पण शेजारच्या घरात, पण तुम्ही ती सुरुवात पण तुमच्या घरापासून केली असं मी ऐकलंय. ऍक्च्युली कसं आहे की आपण काय म्हणतात त्याला की लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीचं काम आपलं कधीही नसतं. आपण सगळ्या गोष्टींची जी सुरुवात आहे ती आपल्या घरापासूनच करतो. कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही, आणि आधी आपण केले आणि मग सांगितलं असं केलेलं आहे. आपण सांगितलं मग केलं अशातला काही भाग नाहीये. माझी वाईफ, आता माझं लग्न होऊन साधारण 10 वर्ष झालेत, माझी वाईफ साधारण 7 वर्ष जी आहे ती बुरखा परिधान करायची. मात्र हळूहळू प्रबोधनाने जे आहे ते बुरख्याच्या विषयीचे तिचे जे काही गैरसमज आहे, बुरख्यामध्ये मला सेफ्टी वाटतंय, बुरख्यामुळं माझ्याकडे लोक आदराने बघतात वगैरे, हे सगळे ज्यावेळी तिचे गैरसमज मिटले ती त्या लेवलपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलीच होती. मात्र अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस तालिबानचं सरकार आलं, आता त्याला साधारण 3-3.5 वर्ष झालेले आहेत, आणि त्यावेळी एका महिलेला बुरखा घातला नाही म्हणून तिची जी आहे गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आमच्या घरामध्ये त्या घटनेचा निषेध म्हणून जो आहे तो माझ्या घरातल्या माझ्या बायकोचा बुरखा जो आहे त्यावेळेसपासून बंद केलेला आहे.
आणि आता हिजाब पण तिचा बंद झालेला आहे. कधी मध्ये काही धार्मिक कार्यक्रम वगैरे असेल समजा, त्यावेळी ती परिधान करते हिजाब, आणि तो तिचा राईट आहे ॲक्च्युली. मात्र ती जनरल कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणा, सार्वजनिक ठिकाणी वावरताना म्हणा, ना बुरखा परिधान करते. आता तिची बुरखा परिधान करण्याची इच्छा पण नाहीये, कारण ती त्या मेंटॅलिटीतून पूर्णपणे बाहेर निघालेली. मात्र ती हिजाब देखील परिधान करत नाही. आणि ती हिजाब आणि बुरखा परिधान न करता देखील एक शीलवान स्त्री आहे, एक चारित्र्यवान स्त्री आहे. काही प्रॉब्लेम नसतो त्याचा आणि त्याचा काही दुरान्वयी संबंध नसतो. बरं, आपण जेव्हा शील आणि चारित्र्याच्या गोष्टी करतो त्यावेळेला एकीकडे जसं तुम्ही म्हणालात काही समजून घेणारे नवरे असतात, पण एकीकडे रागावर कंट्रोल न ठेवता तलाक असं 3दा म्हटल्यानंतर डिवोर्स होण्यापर्यंत प्रकरणं जातात. आणि मला असं वाटतं की ह्युमन टेंडन्सी आहे, राग येतो आणि रागामध्ये काही बोललं जातं. पण ही एक गोष्ट झाल्यानंतर पुन्हा जर त्या पार्टनरसोबत आपल्याला राहायचं आहे, तर असं मी ऐकलंय की तिला कोणाशी तरी दुसऱ्याशी लग्न करावं लागतं आणि मग पुन्हा त्या पार्टनरसोबत लग्न करता येतं. किती सत्यता आहे या तुम्ही सगळ्यात? हलालावर बोलताय, तुम्ही तो शब्दच वापरा ना स्पष्टपणे. त्याला ते हलाला म्हणतात. ते वेगळ्या अच्छा. पद्धतीने आता सांगतात की एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला तलाक 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 म्हणून घटस्फोट दिला की मग इतर पुरुषाबरोबर त्यांनी शारीरिक संबंध करायचे, त्याच्यानंतर घटस्फोट द्यायचा आणि मग परत त्याच्याबरोबर लग्न करायचं, असा तो विषय. मात्र त्याचा आणि इस्लामचा दुरान्वयी काही संबंध नाहीये. हे सगळे इथल्या त्याला कितीही वाईट शब्द वापराल तरी, आता हे काय म्हणतात त्याला की मुलाखत आहे, पॉडकास्ट आहे म्हणून मी शब्द जरा चांगले वापरतो. मात्र त्या हरामखोरांनी जो काही इथल्या धर्मांध मौलाना मौलवींनी जो काही विकृतपणा त्याच्यामध्ये घुसवलेला आहे का, त्याला कुठल्याही पद्धतीचं तोड नाहीये. मात्र त्याचा आणि इस्लामचा दुरान्वयही संबंध नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट तर पैगंबर साहेबांनी तुम्हाला रागाच्या अवस्थेमध्ये घटस्फोट देण्यासाठी स्पष्ट नकार दिलेला आहे त्यांनी. अच्छा. घटस्फोट ही तुमच्या आयुष्यातली खूप महत्वाची घटना आहे आणि त्या गोष्टीला पैगंबर साहेबांनी काय म्हणतात की नावडतं, म्हणजे त्यांना ते अप्रिय गोष्ट त्यांनी असं वर्णन त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, ते जे तलाक 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 म्हणून तलाक देतात का, त्या तलाकचा आणि इस्लामचा दुरान्वयही संबंध नाही. कुराणमध्ये आणि इस्लाममध्ये कशा पद्धतीनं तलाक सांगितलंय ते आधी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते ग्लोबली चांगलं आहे. ते का हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याला तलाके अहसन म्हणतात. अच्छा. ज्या पद्धतीनं कुराणमध्ये तलाक सांगितला गेलेला आहे. आता एक पुरुष आहे समजा, एका पुरुषाचं आणि एका महिलेचं लग्न होतं, ठीक आहे. आता ह्यांचं लग्न झालं 3-4 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर पुरुषाला वाटलं की बाबा माझी चॉईस चुकली आहे, ठीक आहे. आणि मग पुरुषाने ठरवलं की महिलेला तलाक द्यायचा आहे, घटस्फोट द्यायचा. मग तो तलाक म्हणतो. तो तलाक कितीदा म्हणाला? एकदाच तलाक म्हणाला. तो 3दा म्हणाला का? नाही म्हणालेला. मग एकदाच तलाक बोलायचं आणि 3 महिने थांबायचंय. त्याला इद्दतचा पिरियड. इद्दतचा पिरियड म्हणजे काय की विचार विनिमय करण्याचा काळ आहे तो 3 महिन्याचा. त्या 3 महिन्यामध्ये तुम्ही एकतर दोघांनी एकमेकांशी कोऑर्डिनेशन ठेवा, दोघांशी संवाद साधा, किंवा पाहुणे रावळ्यांना बोलून तुमच्या दोघांमधले काही बाबा मिसअंडरस्टँडिंग काही असतील ते मिटवून घ्या, किंवा मशिदीमध्ये जमातमध्ये लोक जे असतात त्यांच्यासोबत बसून तुमचे मिसकम्युनिकेशन मिसअंडरस्टँडिंग काय असेल तर ते मिटवून घ्या. त्याच्यासाठी ते 3 महिने दिलेले आहेत. आणि ह्या 3 महिन्यामध्ये त्या महिलेला त्या पुरुषाने सोबत ठेवायचं आहे, स्वतःच्या घरात ठेवायचं आहे, तिचं भरण पोषण करायचं आहे, तिला काय खर्च वगैरे लागतोय तो पण द्यायचा आहे. ही इस्लामिक पद्धत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा त्यांचं काही जुळलं नाही बुवा आणि हा एकदा तलाक बोलला आणि 3 महिन्यानंतर देखील त्यांनी मागे घेतली नाही, मग त्यांचा घटस्फोट झाला, ठीक आहे. आता हा घटस्फोट कितीदा झाला? एकदा झाला. आता समजा हा पुरुष गेला, वेगळा राहिला, त्याला 15 वर्ष झालं, त्याला असं वाटलं यार माझी खूपच मोठी घोडचूक झाली, मग मला माझी बायकोच खूप चांगली होती, ती माझं भरण पोषण सगळं करायची, बघायची मला, मग तो परत लग्न करू शकतो हिच्याशी. आता हे लग्न कितव्यांदा झालं? दुसऱ्यांदा लग्न झालं. आता परत 6-7 महिन्यांनी दुसरं लग्न झाल्यानंतर 6-7 महिन्यांनी वर्षभराने तो म्हणला कशाला मी बाबा माझ्या डोक्यावर पायावर दोंडा मारून घेतला, अशी त्याची समजा भावना झाली. त्याच्यानंतर परत हा तिला तलाक देतो. कितव्यांदा तलाक दिला त्यांनी? दुसऱ्यांदा तलाक दिला त्यांनी, ठीक आहे. आता दुसऱ्यांदा तलाक दिला, परत इद्दतचा पिरियड आला, 3 महिने परत त्याला प्रॉपर द्यावे लागतात, 3 महिने त्याला. आणि 3 महिन्यानंतर समजा त्यांनी परत माघार घेतली नाही तर परत ह्यांचा घटस्फोट झाला, परत हे वेगळे झाले. आता लग्न किती वेळा झाली यांची? 2 वेळा. आता परत तिसऱ्यांदा त्याला वाटलं अरे नाही राव माझी खूपच चूक झाली, मी परत लग्न केलं पाहिजे माझ्या बायकोशी. परत त्याने लग्न केलं ह्याच्याशी. कितव्यांदा लग्न झालं? तिसऱ्यांदा लग्न झालं. आणि तिसऱ्यांदा लग्न झाल्यानंतर परत वर्षभरानंतर वाटलं की बाबा नाही माझी चूकच झाली, परत त्यांनी तलाक बोलला. तिसऱ्यांदा बोलला आता तलाक. आता त्याच्यानंतर त्याने माघार घेतली नाही, हे घटस्फोट झाला यांचा. आता हा पुरुष आणि ही स्त्री एकमेकांसाठी हराम आहेत इस्लामिक आयडिओलॉजीनुसार. आता ह्यांना किती संध्या द्यायच्या? 3 संध्या दिलेल्या आहेत ना.
मग इस्लामिक आयडिओलॉजी किंवा कायदे काय म्हणतात की बाबा ही जी महिला आहे ह्या महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करावं आता आणि त्या पुरुषासोबत संसार थाटावा तिने, अशी तिला मुभा दिलेली आहे. आणि समजा जर मग त्या पुरुषाशी तिने लग्न केलं, बरं का, ते नॅचरली आहे, हे काही ठरवून करायच्या गोष्टी नाहीयेत ह्या, नॅचरली आहे. जर तिने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केलं आणि मग समजा त्या पुरुषाशी जर तिचं पटलं नाही, परत त्यांनी घटस्फोट दिला, तर मग ही जी स्त्री आहे या स्त्रीला देखील तो पुरुष हराम होतो मग परत, आणि मग ती दुसऱ्या इतर कुठल्याही पुरुषाशी लग्न करू शकते. अशी ती प्रोसिजर आहे. हे हलाला वगैरे हे जे काही आहेत काय, हे ह्यांनी विकृत्या घुसवलेल्या आहेत. इस्लामिक आयडिओलॉजीनुसार तलाक हे तुमचे 3 लाईफलाईन दिलेले आहेत तुम्हाला आयुष्यभरासाठी, की तुम्ही आयुष्यभरामध्ये 3 वेळा घटस्फोट देऊ शकता. मे बी एक पहिला घटस्फोट लग्नाच्या 5 वर्षानंतर असू शकतो, दुसरा घटस्फोट मे बी लग्नाच्या 15व्या वर्षी असू शकतो, तिसरा घटस्फोट मे बी होऊ पण शकत नाही. ही ती प्रोसिजर आहे. आणि मी तर म्हणतो ही ग्लोबली वापरली गेली पाहिजे. का वापरली गेली पाहिजे? कारण आजची परिस्थिती अशी आहे की एखाद्या ठिकाणी लग्न करून 3 महिने 4 महिनेच होतात आणि घटस्फोट घ्यायला 2-2 वर्ष जातात. मुलांचे आणि मुलींची जे आहेत ते वय निघून जातात घटस्फोट घेण्यामध्ये. काही काही ठिकाणी तर 5-5 वर्ष जातात, कोर्टामध्ये सिद्धच होत नाही कोणी कोणावर अत्याचार केलाय बुवा. मग ह्या पण गोष्टी चुकीच्या आहेत ना. त्यामुळे ही 3 महिन्यामध्ये घटस्फोट घेणं ही आदर्श पद्धत आहे असं मला वाटतं. पण जे तुम्ही सांगताय का ती विकृती आहे टोटल. त्याचा आणि इस्लामचा दुरान्वयी संबंध नाही, त्याचा धर्मांध मौलानांच्या विकृत मौलानांशी मात्र निश्चित संबंध आहे. मी असं ऐकलंय की इस्लाम जे आहे ते कुराणला फॉलो करतं. जर काही गोष्टी कुराणमध्ये लिहिलेल्या नसतील तर मग या येतात कुठून आणि ह्या चालू कोणत्या परंपरेनुसार राहतात? या माणसाच्या विकृत बुद्धीतून चालू होतात ना. मग हे काय चालू झालेलं आहे हलाला वगैरे, ह्याचा काही इस्लामशी, हलाला हा शब्दच कुराणामध्ये कुठे लिहिलेला नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे मी एवढ्यांदा कुराण वाचलेलं आहे, म्हणजे राग येतो ऍक्च्युली त्या गोष्टी, ज्या पद्धतीने महिलांचं शोषण केलं गेलेलं आहे. खूप सिलेक्टेड बोटावर मोजण्या इतकं म्हणा किंवा लोकसंख्येच्या मानाने, बरं का, की घटस्फोटाचं प्रमाण किती आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, जर मुस्लिम समाजाची लोकसंख्या पाहिली तर 0.0001% घटस्फोटाचं प्रमाण आहे मुस्लिम समाजामध्ये. ठीक आहे. त्याच्यात मग हे हलाला वगैरेचे ज्या काही केस आहेत, जर तुम्ही पूर्ण देश पातळीवर जर काढला गेलं तर 1000 केस पण ऍक्च्युअल मध्ये मिळणार नाहीत, बरं का. 1500 पण डोक्यावरून पाणी मी तर म्हणतो. मात्र तेवढ्या महिलांवर देखील अत्याचार का व्हावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मात्र त्या महिलांचं जे आहे ते शोषण झालेलं आहे आणि ते शोषण त्या लोकांनी केलेलं आहे ज्यांच्या खांद्यावर धर्माची पालखी जी आहे ती दिली होती, त्या लोकांनी ते शोषण केलेलं आहे. त्या शोषण करण्यामध्ये सर्वसामान्य नागरिक कुठेही नव्हते, त्याच लोकांनी केलेलं. त्यांची जबाबदारी होती लोकांना चांगलं व्यवस्थित नॉलेज देऊन जे आहे त्या गोष्टी करायच्या. मात्र त्यांनी विकृतीचा प्रसार केला आणि ज्यावेळी अभ्यासक याच्यामधून निर्माण झाले, त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर ज्या गोष्टी त्यांनी मांडायला सुरू केली त्यावेळी त्यांचे धाबेदान आणले. आणि आता म्हणतात ते स्वतः की हा इस्लामचा भाग नाहीये कुठल्याही पद्धतीने, हलाला वगैरेचा काही संबंधच नाहीये कुठल्याच पद्धतीने. बरं, शोषणाचा विषय जेव्हा येतो तेव्हा लहानपणापासून कमी वयामध्ये मुलींची लग्न करावी असं काही वर्ष आधीपर्यंत होतं. तर अशा याच्यामध्ये आता जरी परिस्थिती बदलत असली तरी पण मुलगी मोठी होताना तिचा माइंडसेट या पद्धतीने तयार होतो का की आपण ज्याच्याशी लग्न करणार आहे तो कदाचित दुसरं किंवा तिसरं किंवा आणखीही लग्न करू शकेल. म्हणजे आपण लाईफ पार्टनर ही जी टर्म यूज करतो ती फॉर एव्हर त्या सगळ्या गोष्टींमध्ये नसते का? ऍक्च्युली कसं आहे की मला तुमचा हा प्रश्न व्यवस्थित कळाला नाही. पहिली गोष्ट की तुम्ही काय म्हणताय नक्की, की तुम्हाला असं म्हणायचंय का की एखाद्या व्यक्तीशी एखाद्या महिलेने मुलीने लग्न केल्यानंतर तो तिच्यासोबतच शेवटपर्यंत राहील का अनेक लग्न करेल ह्याची काही शाश्वती नाही, असं तुम्हाला म्हणायचंय का? मला असं म्हणायचं की बऱ्याचदा असं असतं की इस्लाम धर्मामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मला वाटतं वेळा तुम्ही लग्न स्पष्ट केलं बोला जाऊ ना जे शकतं. बोलायचं ते. मी म्हणजे मी जे ऐकलंय मी जस्ट ते बोला तुम्ही विचारते जे बोलायचं बोला. की मी असं ऐकलंय की या धर्मामध्ये 2 किंवा 3 वेळेपेक्षा पण जास्त मला वाटतं लग्न केलं जाऊ शकतं. तर एखादी मुलगी जर लग्न करून घरी येते आणि ती जेव्हाही घरी येते तेव्हा तिला असं वाटत असतं की हा आपला पार्टनर आयुष्यभराचा आपला साथी आहे. पण तिला पण दूर न करता किंवा अनेक लग्नांच्या मुभा या धर्माने देऊन ठेवल्या आहेत का? किंवा तिचा माइंडसेट मग लहानपणापासून तसाच तयार होतो का? किंवा तिला कुठे कन्फ्युजन राहण्याची शक्यता असते का की कदाचित आपण ज्याच्यासोबत चाललोय हा पूर्ण आयुष्यभरासाठी आपल्यासोबत असेल किंवा नसेल? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट काय, पहिला आपण धार्मिक नियम म्हणा किंवा धार्मिक शिकवणीकडे येऊ आणि वास्तवात काय घडतंय त्याच्याकडे नंतर येऊ. धार्मिक शिकवण काय आहे की इस्लाममध्ये 4 लग्न करण्याची मुभा दिलेली आहे. ती मुभा म्हणजे काय की गरज असेल तर बाबा, ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने उठून 4 लग्न करा, तुम्हाला 4 लग्न केल्याशिवाय तुम्ही मुसलमान नाही, अशातला काही भाग नाही येतो. त्या काळामध्ये काय व्हायचं की आपण 1400 वर्ष मागच्या काळामध्ये थोड्या वेळ जायला पाहिजे की त्यावेळेस युद्ध वगैरे व्हायचे.
तर त्या युद्धामध्ये काय व्हायचं की बऱ्याच ज्या महिला आहेत त्या त्यांचे पती युद्धामध्ये शहीद व्हायचे. मग त्या महिला ज्या आहेत त्यांची काळजी, त्यांचं भरण पोषण कोण करणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर त्याच्यामुळे बाबा की एक 2 किंवा 4 जे आहेत, एकापेक्षा जास्त लग्न, मात्र 4 जे आहेत 4 पेक्षा जास्त तुम्ही करू शकत नाही लग्न, अशी मुभा त्या ठिकाणी दिली. ती कशासाठी दिली की त्यावेळी काय व्हायचं की महिला असायच्या, मग महिलांचे काही जे ज्यांचे काय म्हणतात मिस्टर म्हणा, नवरे म्हणा, ते युद्धामध्ये शहीद व्हायचे, त्यांची मुलं वगैरे असायची. मग त्याच्यामध्ये काय लिहिलंय कुराणामध्ये की त्यांचे जी मुलं आहेत त्यांचे तुम्ही भरण पोषण करा. जर तुम्ही भरण पोषण करू शकत नसाल तर मग त्यांच्याशी तुम्ही लग्न करा आणि लग्न करून मग त्यांचे भरण पोषण करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग मग तुमच्या मनामध्ये ती भावना येईल की बाबा ही माझी वाईफ आहे, मग ही माझ्या वाईफची मुलं आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल. त्या अनुषंगाने ते सांगितलं गेलेलं आहे. याचा अर्थ या काळामध्ये काही युद्ध वगैरे होत नाहीत. आता कुराणमध्ये शारीरिक सुखाच्या आणि या हेतूने वगैरे जे आहेत कुणीतरी लग्न करतंय वगैरे या गोष्टीला पूर्णपणे काय म्हणतात की चुकीचं करार म्हणा किंवा त्या गोष्टीला त्या पद्धतीचं इम्पॉर्टन्स जे आहे ते दिलं गेलेलं नाहीये कुराणामध्ये. आत्ता जे काही गोष्टी आता या काळामध्ये तुम्ही येऊ की या काळामध्ये काय केलं जात आहे. माझा हा प्रश्न आहे की किती मुस्लिम तुम्हाला दिसतात एकापेक्षा जास्त लग्न केलेले. इथं महागाईच एवढी वाढलेली आहे, एकाच बायकोचा खर्च निघत नाही, त्यांच्यातून जे अपत्य जन्माला त्यांचेच खर्च होत नाही, शाळेच्या फ्या भरल्या जात नाहीत, तर रेशन आणायचं किती किती नाही ह्याचा विचार जे आहेत बहुतांश लोकांच्या डोक्यामध्ये असतो. कोण दुसऱ्या लग्नाचा विचार करतोय बरं. ह्याच्यामध्ये पण अजून एक बरं का, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कायदेशीर आहेत आपल्या तिथे, ठीक आहे, आणि एकापेक्षा जास्त लग्न करत ते कायदेशीर नाही आपल्या तिथे. मग आपण एकमेकांच्या विचारानेच जे आहे विनोद करतोय का देश पातळीवर, याचा देखील विचार केला गेला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की एकापेक्षा जास्त लग्न वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्या मागची आणखीन काही कारण आहेत. तुम्ही आखाती देशांमध्ये वगैरे जर जाल तर त्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये स्त्री भ्रूण हत्या वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं प्रमाण इतर आखाती वगैरे देशांपेक्षा जास्त आहे. त्याही पलीकडे जाऊन अजून देखील मुस्लिम कम्युनिटीमध्ये देखील स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण हे अतिशय कमी आहे, अतिशय कमी ॲज कम्पेअर टू अदर कम्युनिटीज, ठीक आहे. त्याच्यामुळे आखाती देशांमध्ये प्रकार काय आहे की पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जी आहे ती जास्त आहे. आता अशा ठिकाणी तुम्ही करणार काय, मग करणार काय ना, मग तुम्ही एकापेक्षा जास्त लग्न एका पुरुषाला, काही ठिकाणी काही देशांमध्ये मुस्लिम कंट्री सोडा, काही देश असे आहेत ज्या देशामध्ये 1000 पुरुषांच्या मागे जे आहेत ते 1200-1300 महिला आहेत. मग त्या देशांमध्ये तुम्ही काय करणार, तुम्ही हा नियम तिथे लागू करू शकत नाही. म्हणजे देश जसे जसे बदलत जातात तसं आपण मग आपल्या तिथले कायदे काय आहेत, आपल्या तिथल्या कायद्यांमध्ये मुस्लिम लोक कुठला कायदा फॉलो करत नाही. ते फक्त सांगतात, ते फक्त मेंटली त्यांना पाहिजे 4 लग्न बाबा होत आहेत. वास्तवात होत आहेत का, पण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वास्तवामध्ये किती मुस्लिम एकापेक्षा जास्त लग्न करतात. आणि मुस्लिमांचं सोडावं, काही असे राजकीय नेते आहेत जे सामाजिक न्याय मंत्री असतात, ठीक आहे, त्यांचेही एकापेक्षा जास्त लग्न असतात आणि त्यांच्या दुसऱ्या बायकांची मुलं देखील प्रचारामध्ये असतात, बरोबर. आणि आता तर त्यांच्याच बायका त्यांना गोत्यामध्ये आणण्यासाठी पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. असे कितीतरी नेते आहेत. मग ह्याच्यामध्ये कम्युनिटीचा काही विषय नाही, हा मानवी स्वभाव गुण आहे तो, ठीक आहे. हे मानवी स्वभाव गुणावर आपण गेलं पाहिजे की नक्की बाबा प्रॉब्लेम काय आहे. असे कितीतरी लोक आहेत जे काय म्हणतात एकच पत्नी जे आहे एका पत्नीवर ठाम राहतात. असे कितीतरी लोक आहेत. तर म्हणजे बायकोचं निधन झाल्यानंतर लग्नही न करणारी जे आहेत ते पुरुष आहे. मात्र त्यांचे आदर्श आपण सांगत नाही कधी. आपण आदर्श कोणाच सांगतो, कुठेतरी गल्लीमध्ये बोळामध्ये एखाद्याने एकापेक्षा जास्त लग्न केलेलं असतं दुसरं, तेच सांगत बसतो आपण. उदाहरणं बरीच आहेत. मला वाटतं काही अफवा आहेत, काही सत्य पण आहे. पण सध्या मुस्लिम प्रजाजन जे पण आहे त्यांचा जो दर आहे, प्रजनन दर जो आहे तो वाढत चाललाय असं म्हटलं जातं. तर काय सत्यता आहे यामागे? कसं आहे माहिती आहे का, आपल्या तिथे जी काय म्हणतात की वैद्यकीय क्रांती झालेली नव्हती. 1900 साधारण 84 पर्यंत 85 पर्यंत वैद्यकीय क्रांती आपल्या तिथे झालेली नव्हती. त्यावेळी काय व्हायचं की कुठल्या तरी असे साथीचे रोग यायचे आणि साथीच्या रोगांमध्ये जे आहेत ते लोक, बालक, लहान मुलं जी आहेत ती मरायची, ऍक्च्युअली जीव गमवायचे. त्याच्यामुळे लोक काय करायची 7-7, 8-8, 9-9, 10-10 अपत्य जन्माला घालायचे, ठीक आहे. आता माझ्या आई ज्या आहे त्या 7 मावशा आहेत टोटल, ठीक आहे. आणि जे की मला वाटतं त्यावेळेला इतर धर्मियांमध्ये पण तसंच प्रमाण. बरोबर बोलला त्या काळी, बरोबर आहे, त्या काळामध्ये. आता ह्या काळामध्ये जर तुम्ही पाहाल तर ह्या काळामध्ये बदल घडलेला आहे. काय झालेलं आहे की लोकसंख्याच लोकांना नको नको झालेली आहे,
ठीक आहे. आज परिस्थिती तुम्ही पाहाल, शहरासारख्या भागामध्ये जरी तुम्ही पाहाल तर लोकांना पाय ठेवायला देखील जागा नाहीये, घरं बांधायला देखील जागा नाही, पैसे असून सुद्धा लोकांना जमिनी मिळत नाहीत, असे प्रकार झालेले आहेत. तर त्याच्यामुळे झालेलं काय की या लोकसंख्येचा जो त्रास आहे तो लोकांनाच होतोय आणि हे सर्वकष पाहण्याच्या गोष्टी आहेत. मात्र त्या सर्वकष पाहू नये म्हणून काय सांगितलं जाते, मुस्लिमांचा जो प्रजनन दर आहे तो जास्त आहे, असं कुठलाही भाग नाही. एक साधारण तुम्हाला सांगतो 2000च्या आधी जर पाहाल तुम्ही तर तो मुस्लिमांचा जास्त होता, मात्र तो पण आटोक्यात आता आलेला आहे, कारण प्रबोधन झालेलं आहे. मुस्लिमांमध्ये देखील अशा लोकांची, गरीबातल्या गरीब, बरं का, गरीबातल्या गरीब देखील, मध्यमवर्गीयांमध्ये देखील आणि उच्चभ्रू वस्तींमध्ये, उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये देखील हा भाव वाढलेला आहे की आम्हाला आमचं आयुष्य जगायचं आहे. आता सेल्फ सेंट्रिक माणूस होत चाललेला आहे आणि सेल्फ सेंट्रिक माणूस जसा जसा होत जाईल का, काही दिवसांनी पाश्चात्य देशांमध्ये जी परिस्थिती झालेली आहे का की सिनियर सिटीजनची संख्या जास्त झालेली, ती परिस्थिती भारतामध्ये देखील उद्भवण्याचे चान्सेस आहेत. म्हणून तर आता हे जे काही बोलतायत का की हिंदूंनी जास्त जन्माला घाला वगैरे वगैरे, ह्याच्या माग एक धार्मिक द्वेषाचं जरी अंग असलं तरी ती परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. कारण आज परिस्थिती अशी झालेली आहे की सोसायट्यांमध्ये, शहरासारख्या भागामध्ये 1 किंवा 2चा विषय सोडून द्या, एक मुलगी झाली तरी एका मुलगीवरच बास करणारे देखील लोक आहेत. ठीक आहे. आणि काही ठिकाणी तर अशा देखील लोकांची संख्या वाढत आहे की अपत्यच नको, कुत्रच पाळतात ते, अशी परिस्थिती आहे. म्हणून मला म्हणायचंय काय की या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी कुठे जाऊन नक्की थांबणार आहेत याचा कुठेतरी सर्वकषपणे विचार केला पाहिजे. आपण सामाजिक अंगाने विचार केला पाहिजे की जनमानसावर याचा काय परिणाम पडतोय, देशावर याचा काय परिणाम पडतोय. आज तुम्हाला सांगतो, लोकसंख्या नियंत्रणाचं जे ऑपरेशन वगैरे जे करतात का, महिलांचं वगैरे ऑपरेशन, हॉस्पिटलमध्ये ते केलं पण जात नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2 अपत्य झाले तरी टाळाटाळ करतात काही करून. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही थोडं सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन चेक करा या गोष्टी, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की ते का करायला लागलेले आहे. कारण की जगातला सर्वात जास्त तरुण असणारा जो देश आहे तो देश भविष्यामध्ये जगात जास्त म्हातारा असणाऱ्यांचा देश होऊ नये अशी परिस्थितीच्या त्या अंगाने वाटचाल चालू आहे. कारण की लग्न पण लोक काही करत नाहीत. आज परिस्थिती झालेली अशी, लग्नही नको म्हणतायत. लग्न झाल्यानंतर अशी माझे काही मित्र जे अपत्य नको म्हणतायत, अपत्य जरी झाले तरी एकच अपत्य म्हणतात, त्यातही मुलगी झाली तरी बास म्हणतायत. मग हे कशाचं जे आहे ते दर्शन काय मिळतं ह्याच्यातनं? म्हणून हे प्रतीत असं होतं की भविष्यामध्ये साधारण मी तुम्हाला सांगतो 2050 पर्यंत हे म्हणतात की हा देश काहीतरी इस्लामिक कंट्री वगैरे होईल. माझं असं म्हणणं आहे की 2050 पर्यंत या देशामध्ये जे आहे ते 50 वयापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांची जी संख्या आहे या देशामध्ये जास्त असणार आहे. सामाजिक अंगाने आपण या सगळ्या बाबतीत विचार करायलाच हवा, पण मला असं वाटतं हे कुठेतरी कमी व्हायला हवं किंवा आटोक्यात राहायला हवं यासाठी, कारण महिलांच्या आरोग्याशी पण या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत. कारण एक महिला किती वेळा जन्माला घालणार आणि तिची स्वतःची तब्येत किंवा आरोग्य या सगळ्यासोबत ती कशी सांभाळणार, हे महिलेला पण कळायला पाहिजे ना. आता ह्याच्या का दोष देतोय महिलेला? एक लक्षात घ्या, जास्त अपत्य कधी जन्माला घातली जातात या काळामध्ये तुम्हाला त्याची मागची कारणं सांगतो. ठीक आहे. एक तर मुलासाठी जास्त अपत्य जन्माला घालतात. पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा पाहिजे म्हणून अपत्य जन्माला घालतात. दुसरी पण मुलगी झाली तर तिसरा मुलगा तरी होईल बुवा म्हणून अपत्य जन्माला घालतात. असं करत करत 5-5 मुली आहेत काही जणांच्या घरामध्ये. आणि ह्याला कारणीभूत पुरुष नाही आहेत, ह्याला कारणीभूत महिला देखील आहेत. महिलांनी पण त्या गोष्टीचा विचार करा. वंशाचा दिवा वगैरे हे काय पुरुषच असू शकतो अशातला काही भाग नाही ना. मग महिला कशा पद्धतीने की इंडिव्हिज्युअल एक महिला नाही मी म्हणतो, सार्वत्रिक अंगाने जर पाहिलं, सासू सुनांचा खेळ चालू असतो काही ठिकाणी. ठीक आहे. आता सांसारिक विषयांमध्ये बोलायचं तर मुलगाच पाहिजे, वंशाला दिवाच पाहिजे. काही महिला स्वतःहून म्हणतात की मला मुलगा पाहिजे बाबा असे म्हणतात. काही महिला अशा असतात की माझा नवरा जो आहे तो नाराज झालेला आहे, मला मुली झालेल्या आहेत म्हणून मला मुलगा पाहिजे. मग काय 3 मुली झाल्या, काय 4 मुली झाल्या काय, तरी पण मला मुलगा पाहिजे. अशाही महिला आहेत. महिला जेव्हापर्यंत ठामपणे बोलत नाही बाबा एखादी मुलगी झाली, 2 मुलं झाली, बाद झालं, हे महिलांनी ठरवायच्या पण गोष्टी आहेत ना. फक्त पुरुषांवर म्हणा या गोष्टीचं खापर फोडून देखील चालणार नाही. हिंदू मुस्लिम जेव्हा चर्चा होते तेव्हा एखादी हिंदू मुलगी आहे आणि तिला जर मुसलमान मुलाशी लग्न करायचं आहे तर बऱ्याचदा लव्ह जिहाद किंवा अशा प्रकरणांना वाचा फुटते. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या मला हे जाणून घ्यायला आवडेल की मुसलमान कम्युनिटीमध्ये मानसिकता काय तयार होते जेव्हा एखादी मुसलमान मुलगी आहे तिला हिंदू मुलाशी लग्न करायचं आहे किंवा एखादा मुसलमान मुलगा आहे ज्याला हिंदू मुलीशी लग्न करायचं आहे. ह्या सगळ्या बाबतीमध्ये ना दोन्हीकडचे मूर्ख आहेत. मी तुम्हाला सांगतो कसं आहे की
महिलांनी कुठल्या धर्माची स्थापना केलेली नाहीये. एखादं काय म्हणतात की नियम वगैरे काहीतरी लिहिलाय बुवा धर्माच्या, अशातला काही भाग नाही. पण आपल्या धर्मातल्या मुलाने जर इतर धर्मातल्या मुलीशी लग्न केलं की आपली छाती डायरेक्ट अभिमानाने फुगायला चालू होते, आपल्याला एकदम गर्व फील व्हायला चालू होतं. आणि आपल्या धर्मातल्या मुलीने इतर धर्मातल्या मुलाशी जर लग्न केलं तर आपली मान आपोआप खाली घायला लागते, भले तिच्याशी आपला काही संबंध नव्हता. छाती 1-1.5 फूट आत जाते आपली लगेच अचानक. असे प्रकार जे आहेत ते समाजामध्ये होतात आणि ते हिंदू धर्मियांमध्ये पण आणि मुस्लिमांमध्ये आहे. जसं इथे लव जिहाद वगैरे केलं जातं तसं इथे भगवा ट्रॅप केलं जातं. इथं गवगवा जास्त केला जातो, बॉम्ब जास्त केली जाते. इथे एवढाच फरक आहे फक्त. इथं कुजबुज पद्धतीने या गोष्टी चालू असतात, दोन्ही बाजूला चालू असतं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की आपण काय म्हणतात की साथीदाराची, त्याला पार्टनरची राईट ऑफ चॉईस म्हणतो का आपण, ती असली पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तो मुलगा त्या मुलीसाठी चांगला आहे का, मुलगी त्या मुलासाठी चांगली आहे का, हा त्यांचा वैयक्तिक विषय. त्यांनी दोघांनी विचार केला पाहिजे आणि त्या मानसिकतेपर्यंत त्या दोघांना देखील नेलं गेलं पाहिजे. मात्र ते नेलं जात नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आता कुठल्या तरी मुलाने, आज तुम्हाला सांगतो की आमच्याच माध्यमातून जे आहे एका मुस्लिम मुलीचं लग्न एका हिंदू मुलाशी लावलं होतं. मी स्वागताला स्वतः उभा होतो, गांधी भवनला पुण्यामध्ये लग्न होतं. त्याच्यामध्ये दोघेही IT मध्ये कामाला होते आणि त्यांनी लग्न केलं. असे काही लग्न आहेत की ज्या लग्नामध्ये मुस्लिम मुलगा होता आणि हिंदू धर्माची मुलगी होती. त्याही लग्नाला मी उभं राहिलेलो आहे आणि त्याही याच्यामध्ये स्वागत वगैरे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मेंटॅलिटी जी आहे तुमच्या दोघांची म्हणा किंवा त्या मुलाची आणि मुलीची, ती मॅच होते का नाही त्या गोष्टी पहा. प्रॉब्लेम काय होतं की आज आपण ज्या लोकांविषयी बोलतो आहोत त्या लोकांना तर त्याचं गांभीर्य आहे का, हा प्रश्न असतो. कारण बऱ्याचदा असं होतं की बाबा आपल्या तिथं प्रॉब्लेम काय आहे, एकतर घाण पसरवली गेलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मुस्लिम वगैरे ह्या धार्मिक अंगाने. आपल्याकडे स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे, आपण स्पेशल मॅरेज ऍक्टने लग्न करू शकतो का, याचा विचार केला गेला पाहिजे. विचार खूप छान आहेत, उदात्त विचार आहेत, मात्र ते विचार वास्तवामध्ये इम्प्लिमेंट करता येतात का नाही याचा देखील विचार केला गेला पाहिजे. आज आपल्या तिथे परिस्थिती काय आहे की एखाद्या मुलाने, ठीक आहे, एखाद्या मुलाने एखाद्या मुलीशी लग्न केलं तर हा सामाजिक नियम आहे बरं का, लिखित स्वरूपात नाहीये की मुलीने त्याच्या धार्मिक रीतिरिवाज जे आहेत ते फॉलो करणे, हा आपल्या तिथला अलिखित सामाजिक नियम आहे. आता मी ज्या मुलीच्या लग्नामध्ये, जी मुस्लिम मुलगी होती आणि हिंदू धर्मीयाच्या मुलाशी लग्न त्यांचं लावून दिलेलं होतं, आज ती मुलगी काय सिंदूर वगैरे लावते, मंगळसूत्र घालते, जोडवे घालते, तिचं नाव देखील बदलण्यात आलेलं आहे. आणि त्या गोष्टी का होतात, एक सामाजिक दडपण असतं. तुम्ही 2-4 वेळा कुठल्या तरी कार्यक्रमांमध्ये जाता, मग कोणीतरी नातेवाईक टोमणे वगैरे मारतात आणि ह्या गोष्टींवर बोललं गेलं पाहिजे, कारण ह्याच्यामुळे सगळा इम्पॅक्ट पडत असतो समाजमानांवर. कोणीतरी बोलतं, मग ते हे का लावत नाही, ते का घालन, अरे ते मुस्लिम आहे ना म्हणून. मग नातेवाईक एकदा बघतात, 2दा बघतात, 3दा बघतात, मग 4थ्यांदा त्या मुलीला बोलायला चालू करतात, बाबा 4 लोकांमध्ये जात असतो आम्ही, तो असं राहत नको जाऊ. मग ती मुलगी काय म्हणते, बाबा नको माझ्यामुळे ह्यांना त्रास, मग ती पण घालायला चालू करते. आता असंच जर एखादी मुस्लिम मुलाशी लग्न केल्यानंतर जर एखाद्या मुलीने केलं की मग लगेच लव जिहाद, मग ह्याचं धर्मांतर झालं, असं झालं. अरे नसतं तसं बाबा, तसं नसतं. ते विषय हा असतो की आपल्या तिथे एक अलिखित सामाजिक नियम आहे. मी बऱ्याच जणांना विचारतो, मला बरेच हिंदुत्ववादी फोन करतात, लव जिहाद वगैरे अस्तित्वात आहे. मग मी त्यांना विचारतो, बाबा तुम्ही आता अमुक समाजाच्या आहात, एखाद्या विशिष्ट समाजाच्या मुलीशी लग्न केलं, आता तिची जी काही मुलं होतील तिच्या मुलाच्या दाखल्यावर तुम्ही कुठली जात लावाल? मग मुलगा म्हणतो माझी जात लावणार. कसं काय बरं म्हणलं, विचारा ना. हा मेल इगो असतो. तुम्ही स्वतः कितीतरी पुरुषांना विचारा, ते पुरुष काय म्हणतात बघा. एकही म्हणणार नाही मी महिलेच्या धर्मात किंवा महिलेच्या जातीमध्ये जातो, एकही म्हणणार नाही. चुकून एखादा म्हणलं तर बनल, मी तर म्हणतो, पण म्हणत नाहीत. मग त्याच्यामुळे जो आहे ही जी पुरुष सत्ताक मानसिकता इथे पण काम येते आणि ती दोन्हीकडे येते. असं नाही की इथे एकाकडे मुस्लिमांमध्ये नाही हिंदूंमध्ये आहे, अशातला काही भाग नाहीये. दोन्हीकडे ते आहे आणि दोन्हीकडचे लोक सेमच रिस्पॉन्स देतात, ज्याचा काहीशाशी काही संबंध नसतो. काही ठिकाणी तर असं असतं की घरचे ऍग्री असतात लग्नाला, म्हणजे मुलीच्या, म्हणजे मुलीने भले ते मुस्लिम असू द्या किंवा हिंदू असू द्या, घरचे ऍग्री असतात की माझ्या मुलीने हिंदू धर्माच्या मुलाशी लग्न केलं, माझ्या मुलीने मुस्लिम समाजाच्या मुलाशी लग्न केलं, त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. बाकीचे जे नातेवाईक रक्ताचे पण नसतात, कागदोपत्री पण नसतात, कशाचेच नसतात, तेच नातेवाईक येऊन तिथे इन्व्हॉल्व्ह होत असतात आणि त्यांच्या भावना दुखवायला लागतात. इथे एवढी झुरळासारखी लोकसंख्या होऊन बसलेली, त्याचं त्यांना काही पडलेलं नसतं, मात्र त्या दोघांचं त्यांना काहीतरी पडलेलं असतं. मग अस्मिता आमच्या दुखवायला लागतात आणि ह्याच्यामागे राजकीय अँगल खूप असतो. काही जणांना त्यातनं नेतृत्व साध्य करायचं असतं, काही जण आम्ही धर्म वाचवला भगवा उपरणं घालून, काही जणांनी हमने कौम को बचाया असं काहीतरी दाखवायचं असतं. अशी लोक असतात, मात्र ह्याने काही साध्य होत नाही. माझं पुनश्च एकदा
मात्र या माध्यमातून आपण काहीतरी कुठल्या तरी अतिवादाला खतपाणी घालतोय असंही समजण्याचं गरज नाही. माझं सर्वांना एक कळकळीचं म्हणा किंवा नम्र आव्हान आहे की तुम्ही ज्यावेळेस प्रेमामध्ये पडता, प्रेम करता, लग्न करता, त्यावेळेस एकमेकांची विचारधारा जाणून घ्या आधी व्यवस्थित पद्धतीने. आणि विचारधारा जाणून घेऊन जे आहे ते, कारण ह्याच्यात विचारधारा कुठेच नसते बऱ्याचदा. कारण ज्या लोकांविषयी आपण बोलत असतो ते ठार अडाणी असतात आणि त्यांच्यावरून आपण काहीतरी वैचारिक खूप मोठमोठा आभाळ हाणत असतो ऍक्च्युली. तर त्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. त्यांना आपण आव्हान केलं पाहिजे की बाबा आधी वैचारिकता तुमची जुळते का पहा, विचारधारा जुळते का पहा. तिथे धर्म तुमचा महत्वाचा आहे की तुम्ही व्यक्ती म्हणून एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेला आहात, या गोष्टी पहा आणि मग लग्न करा. बरं, हिंदू मुस्लिम हा एक वेगळा विषय असला तरी मुस्लिम जातीय व्यवस्था नेमकी कशी आहे? त्याच्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता आहे का? मुस्लिमांमध्ये कसं आहे, आंतरजातीय वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत का, या जाती वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत का, ह्या हिंदू धर्मामधूनच आलेल्या आहेत. ठीक आहे. मुस्लिमांमध्ये कुठल्याही पद्धतीच्या वास्तविक पाहता बरं का, म्हणजे इस्लाम हा कुठल्याही जातीचा वगैरे किंवा पंथाचा समर्थक नाही आणि त्याच्यामध्ये काळा घोरा हाही भेद नाहीये, प्रांतवादही नाहीये, प्रदेशवादही नाहीये, भाषावादही नाहीये. या सगळ्या गोष्टीला इस्लाम कुठल्याही पद्धतीची किंमत देत नाही. हा मुस्लिम समाज देतो. त्याच्यामध्ये अमुक एखाद्या जातीमध्ये लग्न करायचंय वगैरे या सगळ्या गोष्टी काही ठिकाणी होतात. पिंजरी आहेत बुवा, मुजावर आहेत बुवा. आता काही ठिकाणी शेख जे आहेत ते शेख खान वगैरे, सय्यद वगैरे ह्यांच्याशी लग्न करतात. मग त्यांचे मुजावर वगैरे म्हणा किंवा पिंजरी वगैरे म्हणा ह्यांच्याशी लग्न वगैरे करत नाही ते काही ठिकाणी बरं का. सगळ्याच ठिकाणी सर्वकष असा काही विचार आहे अशातला भाग नाही. काही ठिकाणी अशी विचारधारा आहे. मात्र त्याच्यामध्ये देखील आता पंथ निर्माण झालेले आहेत. म्हणजे तबलिकी पंथ आहे, एहले सुन्नत वल जमात आहे, एहले हदीस आहे. या पंथाला जर कोण जॉईन असेल का, तर त्या पंथांमध्ये सगळ्यांशीच मग एकमेकांशी रोटी बेटी व्यवहार होतात. मग ते मुजावर आहेत का, पिंजरे आहेत का वगैरे हे बघितलं जात नाही, होतं असं. बरं, हा माणूस आहे हे खरं एकदम सोपं वाक्य आहे, पण हिंदू आणि मुस्लिम हे इन्स्टिंक्टली डोक्यात येण्यामागचं काय कारण असावं? त्याच्या मागचं कारण जे आहे ते कसं आहे की लहानपणापासूनच त्या गोष्टी भिनवल्या गेलेल्या आहेत ना. आता त्या काय आत्तापासून काहीतरी गोष्टी आल्यात अशातला काही भाग नाहीये. ते बॅक इन द माइंड असतं. आता एखादा मुलगा मुलगी म्हणा हिंदू धर्मामध्ये कुटुंबामध्ये, एखादा मुस्लिम कुटुंबामध्ये जन्माला आलं, त्यांच्यावर ते संस्कार झालेले असतात ना. आता कोणाला विचारलं तू कोण आहेस बाबा, तर तो म्हणणार नाही मी माणूस आहे, तो म्हणून मी हिंदू आहे ना, तर म्हणून मी मुस्लिम आहे. ठीक आहे. मग ते लहानपणापासून भिनवले गेल्यामुळे तो प्रत्येक जण, बरं ते बोलण्यामागचा उद्देश काय ते मात्र खूप महत्वाचं आहे की आपण ते कट्टरवादातून बोलतोय का बाबा दॅट इज ओनली माय काय म्हणतात की रिलिजन आयडेंटिटी, विचारधारा आहे ना ते. हिंदू धर्म ही एक विचारधारा आहे, इस्लाम ही एक विचारधारा आहे. ती विचारधारा मी फॉलो करतोय म्हणून मी आहे ते. बाकी त्याच्या मागे काही विशेष नाही. त्याचा एवढा काही अभिमान बाळगण्याची गरज नाही. म्हणजे मी मुस्लिम आहे म्हणून मला काय तरी अभिमान बाळगण्याची काही गरज नाही आणि लाजही बाळगण्याची काही गरज नाही. ते जस्ट नॉर्मल आहे. ते काय मी काय असं ठरवून वरनं काही ऍप्लिकेशन दिलं नव्हतं ना, मला बाबा मुस्लिम कुटुंबामध्ये जन्माला घाल किंवा मला हिंदू कुटुंबामध्ये जन्माला घाल असे काही ऍप्लिकेशन आलेत का? नाही आलेले. मात्र इथं येऊन म्हणतात मला पुढच्या वेळेस पण ह्याच धर्मामध्ये जन्माला घाल. पण या सगळ्यामध्ये चांगले रंगही बाटले गेले असं वाटतं का? कुठले रंग? केशरी रंग केशरी राहिला नाही आणि हिरवा रंग हिरवा राहिला नाही. जेव्हा तो तिरंग्यात एकत्र दिसतो तेव्हाही त्याला कधी कधी वेगळ्या अर्थानं किंवा दृष्टिकोनातून बघितलं जातं. हे ध्रुवीकरणाचे माध्यम आहेत. म्हणजे हा माझाच आहे, हा एवढा माझा दाखवायचा की दुसऱ्यांनी तो स्वीकारलाच नाही पाहिजे. कळलं का? माझाच आहे केशरी रंग. अरे बाबा सगळ्यांचा आहे केशरी रंग, हिरवा रंग सगळ्यांचा आहे. सर्वकष सांगा ना तुम्ही, सर्वकष सांगा ना. आता भगवा रंग हा कोणाची वैयक्तिक मक्तेदारी नाहीये. भगवा हा बुद्धांचा पण आहे, भगवा हा वारकरी परंपरेचा आहे, भगवा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा आहे. तो काय कुठल्या विशिष्ट धर्माचा भगवा रंग नाही. भगवा रंग हा ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा देखील आहे. तुम्ही ख्वाजा गरीब नवाज यांचा देखील आहे. अजमेरचं जे दर्गा आहे तिथं भगव्या रंगाची चादर त्यांच्या ह्याच्यावर टाकते. आता तिथून कोणी बोलतं का नाही ना बाबा भगवा रंग आलाय नाही चालत आम्हाला, असं बोलतं का कोणी? नाही बोलत. रंगांना काही पडलेलं नसतं. हे माणसाच्या सगळ्या गोष्टी आहेत. एखादा रंग जर उठून स्वतः म्हणत असेल का मी अमुक अमुक एखादा धर्माचा आहे, तर त्यावेळी मान्य करू आपण. तर तसं काही होताना दिसत नाहीये. इस्लाम जो आहे तो एम्फसाइज करतो जस्टिसला, असं मी ऐकलंय. तर नमाज पढण्यासाठी बऱ्याचदा आम्ही बघतो की मस्जिदमध्ये मेल कॅटेगरीज जाते. असं काय, तिथे महिलांना एंट्री का नाहीये? महिलांनी याच्यावर उद्रेक करावा ना, करावी आंदोलन. महिलांनाच त्या गोष्टीचं गांभीर्य नाहीये तर पुरुषांनी तरी किती बोलावं, माझा हा प्रश्न आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की एकतर पहिली गोष्ट
जे काबा आहे मक्कामध्ये, ठीक आहे, ज्या ठिकाणी प्रदक्षिणा घालतात मुस्लिम, तिथे पुरुष आणि महिला सोबत प्रदक्षिणा घालतात. तिथे पुरुष आणि स्त्रिया सोबत नमाज पठण करतात. आणि तिकडून इकडे येतात. मग त्या गोष्टी इथं आणा असं कोणाला काही सुचत नाही. इथं महिलांना पण बाबा नमाजसाठी त्यांना जागा करावी, त्यांनाही नमाज पठण करून द्यावी. इस्लाम चे जे काही धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांमध्ये स्त्री पुरुष हा भेद कुठल्याही पद्धतीचा नाहीये. मुस्लिमांमध्ये तो भेद आहे. आणि या गोष्टीवर मुस्लिम महिलांनी जे आहे तो आवाज उठवला पाहिजे. प्रत्येक मशिदीमध्ये आम्हाला नमाज पठण करण्यासाठी जागा हवी आहे अशी त्यांनी मागणी केली पाहिजे. 5ही वेळच्या नमाज ज्या आहेत त्या महिलांनी तिथे येऊन पठण केल्या पाहिजेत. इथे गुरुद्वारामध्ये महिला जातात, मंदिरामध्ये महिला जातात, तुमच्या विहारांमध्ये महिला जातात. सगळ्या, मला लाज वाटते म्हणजे हे बोलताना ॲज अ मुस्लिम म्हणून, ठीक आहे, की मशीद हे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी महिला येत नाहीत. बाकी सगळ्या धार्मिक स्थळांवर महिला येतात, फक्त मशिदीमध्ये महिला येत नाही. ही काय अभिमानाची गोष्ट नाही, ही लाज वाटण्यासारखीच गोष्ट आहे. पण याची लाज मला वाटण्यापेक्षा मुस्लिम महिलांना जास्त लाज वाटायला पाहिजे. त्याच्या ज्या महिला राजकारणामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनामध्ये रस्त्यावरून उतरतात, त्यांनी ही मागणी केली पाहिजे. आणि ती मागणी केली तर कदाचित ती पूर्ण होण्याची शक्यता पण आहे. 100% महिला जर स्वतःचे, बघा, मी एखाद्याची मागणी करतोय, ठीक आहे, आणि ते म्हणतील की तिथनच मागणी तू कशाला बोंबा मारतोय बुवा, असं जर झालं तर मग त्यापेक्षा महिलांनीच बोललं पाहिजे त्याच्यावर. आणि अशा महिला बोलणाऱ्या आहेत ज्या त्यांची एनर्जी वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर घालवतात. माझा त्यांच्यावर पूर्णपणे आक्षेप असतो की ज्या पद्धतीचं स्वातंत्र्य तुम्ही घेतलंय किंवा ज्या पद्धतीच्या स्वातंत्र्याचा आनंद तुम्ही घेताय, त्याच पद्धतीच्या स्वातंत्र्याचा आनंद इतर मुस्लिम महिलांनी घ्यावा याच्यासाठी तुम्ही काय करता. आज कित्येक महिला, तुम्हाला नावं पण माहिती असतील, कित्येक महिला या प्रसार माध्यमांमध्ये आहेत, मुस्लिम समाजाच्या, पोलिसांमध्ये आहेत, DSP असतात, कलेक्टर असतात. काय करतात या महिला? या महिला रिटायर झाल्यावर तर या विषयावर बोलतात का? मग काय फायदा त्या गोष्टीचा? शिक्षण घेऊन केलं काय तुम्ही मुस्लिम महिलांसाठी? काहीच केलेलं नाही तुम्ही. मग मला त्या शिक्षणाचं मला असं वाटत नाही की त्या शिक्षणाने त्यांनाही काय फायदा, त्यांना वैयक्तिक फायदा झाला असेल. फक्त समाजामध्ये दाखवायला की आम्ही डिग्री केलं, आम्ही रिपोर्टर आहोत, आम्ही पोलीस आहोत, आम्ही अमका आहोत, आम्ही डमक आहोत, हे दाखवायला त्यांना फायदा निश्चित झाला असेल समाजामध्ये स्वतःची इमेज दाखवण्यासाठी. मात्र त्यांच्यामुळे मुस्लिम महिलांना काही फायदा झाला असेल असं मला तरी वाटत नाही. झाला असेल तर या मुलाखतीचा एखाद्याला राग येऊन तिने मला फोन करून मला सांगावं की बाबा केलंय आम्ही म्हणून. या सगळ्या चर्चेतनं मला असं वाटतं की ती जी एक म्हण आहे की लव्ह कम्स नॅचरली बट हेट इज टॉट, ते खरं आहे असं वाटतं का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय का नक्की? म्हणजे प्रेम जे असतं किंवा लव्ह जे असतं ना, नॅचरली येतं, ते प्युअर हार्टेडली असतं, ते शिकवावं लागत नाही. बरोबर आहे. पण हेट जो असतो, जी द्वेषाची भावना असते, ही कुठेतरी लहानपणापासून शिकवली जाते. मग सध्या काय चाललेलं आहे देशामध्ये तेच चाललेलं आहे ना. लहानपणापासून कुठं, इथे वयोवृद्धांपासून जे आहेत ते बाळकडू दिले जातात वयोवृद्धांना, द्वेष कशा पद्धतीने करायचा. सध्या देशामध्ये चाललेलं काय आहे की अमुक एखादा धर्माचा माणूस जो आहे तो वाईटच असतो, परिपूर्ण काहीतरी वाईट असतो. मग त्यांना फ्लॅट द्यायचे नाहीत, त्यांना घरं द्यायची नाहीत, त्यांच्याशी व्यवहार करू नका, व्यवसाय करू नका, त्यांना कुठल्या तरी यात्रेमध्ये दुकानं पण टाकू देऊ नका. हे कशाच द्योतक आहे? हे जे आहे हे त्याचंच द्योतक आहे जे तुम्ही सांगताय की ते भिनवावं लागतं लोकांमध्ये काही गरज नसताना. आणि जे प्रेम म्हणतात ते नैसर्गिक पिढ्यानं पिढ्या चालूच होतं. मडीमध्ये पिढ्यानं पिढ्या चालूच होतं ना प्रेम लोकांचं. लोक यायचे जायचे, सगळा आनंद घ्यायचे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात लोक. आता आमची आई जी आहे कित्येक, म्हणजे मला वाटत नाही 99% हिंदू धर्मीयच असतं, ज्यांच्या बांगड्या भरायला लागण्याच्या आमची आई जात असते. तर काय ते नॅचरल गोष्टी आहेत. मग आता उद्या कोणीतरी म्हणाल की मुसलमानांकडून बांगड्या भरून घेऊ नका बाबा, मग ते फिडिंग केलेलं आहे ना. अशा गोष्टीत आता ते झटका काय ते हालाल, तो पण त्याचाच विषय आहे. आहेत बरेच विषय. बरं, या चॅनलचं नाव आहे खरंय की नाही, असा एक कोणता थॉट तुम्हाला जाता जाता विचारावासा वाटेल सगळ्या प्रेक्षकांना, ज्याच्यावरती ते विचार करतील की खरंय की नाही? माझं या प्रेक्षकांना सगळं एक सांगणं आहे की तुम्ही ज्या गोष्टी मीडियामध्ये पाहताय त्या गोष्टी वास्तवामध्ये खरंच घडतंय का, या गोष्टी पहा. ज्या पद्धतीने मीडियामध्ये एखाद्या विशिष्ट समाजाचं राक्षसीकरण केलं जाते, कंटिन्यू 10 पैकी 6 बातम्या, एखाद्या समाजाने असं केलं तसं केलं. खरंच तुमचा शेजार पाजार तसा आहे का? एवढ्या वर्ष तुम्ही शेजाऱ्या पाजारांसोबत राहताय, बोलताय, मग या गोष्टी खरंच खऱ्या आहेत की नाही, या गोष्टीची चिकित्सा तुम्ही स्वतः करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कसं राहायचं ते पहा. बऱ्याचदा असं होतं मीडियामध्ये जे काय पाहतंय ते वास्तवामध्ये दिसतच नसतं. आम्हाला किती वर्ष झालं आम्ही शोधतोय पण दिसतच नाही. मग या गोष्टी खऱ्या आहेत की नाही त्या पहा, एवढंच माझं सांगणं आहे फक्त. बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो की हे सगळं आम्ही ऐकत आलोय, याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळत आली आहे, पण आम्ही तरी प्रत्यक्षात हे कधी बघितलं नाही.
तर मला असं वाटतं की जसं सरांनी आता सांगितलं तसं या सगळ्या बाबतीत विचार करणं खरंच गरजेचं आहे. खरं आहे की नाही?